निफाड तालुक्यातील ओझर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाच्या केसमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील आठवड्यामध्ये मौजे सुकेनेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी योगेश शंकर माळी वय वर्ष 25 राहणार मौजे सुकेने या संशयिताला पोलिसांनी अटक केली होती। त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावलेली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर परत काल मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मध्यवर्ती कारागृहामध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत असताना आरोपीने लघुशंकेचा निमित्त करून संशयित आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केल्याची खळबळजनक घटना घडल्यामुळे ओझर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चेला वेगवेगळं उधाण आलंय। आरोपीला शोधण्यासाठी ओझर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला असता आरोपी सापडला नसून जर एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेला असता तर काय झालं असतं अशी चर्चा नागरिकांमध्ये होती। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।